डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान ह्या ऐतिहासिक संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय आजीव सदस्य, धम्मदानदाते, धम्मबांधव, उपासक उपासिका सर्वांचं ह्या ऐतिहासिक संस्थेच्या वतीने मी स्वागत करतो। सर्वांना सप्रेम जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदेशित केल्यानुसार आपण बुद्धवंदना आणि चिंतन सभेला इथे उपस्थित झालेले आहोत। कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या आदर्शांना पुष्पधूपदीप अर्पण करून करणार आहोत। मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी आपल्या आदर्शांचं पुष्पधूपदीप प्रज्वलन करून पूजन करून ह्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। नंतर आपण सामूहिक त्रिशरण पंचशील आणि बुद्धवंदनेला सुरुवात करत आहोत। त्रिरत्न नमन। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमन। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। त्रिशरण। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पंचशील। पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि। सूरामेरयमज्जपमादठाणा वीरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। त्या संविधानाची प्रास्ताविका आपण म्हणणार आहोत। मी सर्वांना विनंती करतो त्यांनी आपापल्या जागेवर उभं राहावं। एक साथ सावधान। सर्वांनी उजवा हात समोर घ्यायचा आहे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय भीम. एक साथ विश्राम. कृपया आपापल्या जागेवर बसावं. चिंतन सभेला आपण सुरुवात करत आहोत. तर आजच्या ह्या चिंतन सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारण्याकरता मी विनंती करतो, आज उपस्थित असलेल्यांपैकी सर्व मान्यवरांपैकी जे ज्येष्ठ आजीव सदस्य आहेत आपल्या ह्या ऐतिहासिक संस्थेचे, धम्मदानदाते, विशेष धम्मदानदाते, विचारवंत, सन्माननीय प्राध्यापक ॲडव्होकेट व्ही वाघ सर यांना मी विनंती करतो त्यांनी आजच्या चिंतन सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारावे. त्यानंतर प्रमुख उपस्थिती म्हणून सन्माननीय ओएंबे सरांना मी विनंती करतो त्यांनी विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. सन्माननीय पांडे साहेबांना मी विनंती करेन त्यांनी सुद्धा विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. मी तीनही मान्यवरांना विनंती करेन त्यांनी आपल्या आदर्शांचं पूजन करावं. आजच्या चिंतन सभेचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक ॲडव्होकेट व्ही वाघ सरांचं पुष्पाने स्वागत करण्याकरता मी विनंती करतो सन्माननीय समाधान जामनिक साहेबांना. त्यांनी पुष्प देऊन वाघ साहेबांचं स्वागत करावं. सन्माननीय साहेबांना मी विनंती करेन. सन्मान्य सुखलालजी पांडे साहेबांच्या स्वागताकरता मी विनंती करेन सन्माननीय हेमंत मोहोड साहेबांना. त्यांनी पुष्प देऊन पांडे साहेबांचं स्वागत करावं. यानंतर आजच्या चिंतन सभेचं प्रास्ताविक करण्याकरता मी सन्माननीय पांडे साहेबांना विनंती करेन त्यांनी प्रास्ताविक करावं. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः अभिवादन करतो. आजच्या चिंतन सभेचे अध्यक्ष, हसतमुख व्यक्तिमत्व, नेहमी चेहऱ्यावर हास्य असतो आणि उल्हास असतो असे आमचे ज्येष्ठ बंधू, ज्येष्ठ धम्मदाते, विचारवंत, साहित्यिक आणि इंग्लिशवर ज्यांचं खूप मोठं कमांड आहे असे ॲडव्होकेट वाघ साहेब, प्रमुख उपस्थितीमध्ये बाबासाहेबांचा विचाराचा दांडगे अभ्यासक, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी आमचे स्नेही ओएंबे सर आणि आपल्या धम्मसंस्कार वर्गामध्ये उपस्थित सर्व उपासक, सर्व दानदाते, सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज तर प्रास्ताविक आणि भाषण दोन्ही एका ह्याच्यात उरकून घेऊ, कारण की आज आपली ज्येष्ठ मंडळी आपले मार्गदाते नाहीत, तरी पर तुषार सर आणि सर्व आपले कर्मचारीवृंद यांनी या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी घेऊन हा कार्यक्रम
पार पाडण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांच्या हाकेला हो देऊन आपण सर्वजण आलोत, त्याबद्दल पुनश्च मी तुमचं स्वागत करतो. आजच्या प्रास्ताविकामध्ये आपल्याला सरांनी नेहमी सांगितलं की एखाद्या लोखंडाला जर आकार द्यायचा असेल तर त्याच्यावर आपल्याला हातोडे मारावे लागतात आणि ते लोखंड तसं तापलेलं पाहिजे आणि सतत त्याच्यावर घन मारत राहिलो तर आपल्याला जसा आकार देता येईल तसा देता येतो. म्हणून रिपीट का होईना तर मी फक्त योजना सांगतो, कारण की सर्वच उपासक ना आपल्या योजना माहीत आहेत. आपली पहिली योजना आहे प्रतिष्ठानचं सभासत्व कसं मिळेल. पहिली योजना आहे प्रतिष्ठानचं सभासत्व कसं मिळेल. आधी प्रतिष्ठानचं सभासत्व मिळण्यासाठी आपल्याला फक्त 5,000 रुपये द्यायचे होते, परंतु आपल्या 4थ्या मजल्यावर जे बुद्धविहाराचं बांधकाम चालू आहे ते पूर्ण बुद्धविहाराचं बांधकाम हे समाज बांधवाच्या देणगीतून व्हावं, म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करून 5,000 रुपये आपली सभासत्व फीज, ज्याला आपण आपले आजीवन सदस्य, आणि 10,000 रुपये आपलं दान, ज्या माध्यमातून आपलं बुद्धविहार बांधणं चालू आहे आणि जवळपास कंप्लीट झालेलं आहे. असे 15,000 रुपये देऊन तुम्हाला आजीवन या प्रतिष्ठानचं सदस्य होता येईल. हे आपलं मेन पत्र. आणि दुसरं, आपल्याकडे या प्रतिष्ठानची भरभराट होत असताना बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की आपल्याकडे समता सैनिक दल पाहिजे, आपल्याकडे वर्तमानपत्र पाहिजे, कारण की कुठल्याही गोष्टीचा प्रचार प्रसार करण्यासाठी, समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी पत्रकारिता म्हणा किंवा माध्यम म्हणा हे फार आवश्यक आहे. पेपरचं तर आपल्याकडे भारसागळे सरांनी 35 वर्षापूर्वी आपला स्वतःचा पेपर चालू केलेला आहे, समाज न्यायपत्र. हा 25 वर्षापूर्वी. आणि सरांनी स्वतःच्या जवळूनच पैसे लावून, स्वतःच्या पेमेंटमधूनच पैसे लावून 25 वर्षापासून अखंड तो पेपर चालू आहे. कारण की पेपर असं माध्यम आहे की प्रत्येकाच्या घरी आपल्या योजना पोचतात पेपरामध्ये, आणि त्या समाज न्यायपत्राचं आपल्याला साप्ताहिकाचं रूपांतर हे डेलीमध्ये करायचं असल्यामुळे त्या योजनेमध्ये जर प्रत्येकानं सहभाग जर घेतला तर त्याला 20,000 रुपये आपल्याला डोनेट न करता फक्त हेल्प करायची आहे प्रतिष्ठानला. 20,000 रुपये गुंतून 2 वर्षानं तुमचे 20,000 रुपये परत, आणि समाज न्यायपत्रामध्ये संपादकीय मंडळामध्ये तुमचं स्थान राहील. तर माझी विनंती आहे की बाबा त्यांनी 20,000 रुपये देऊन आपलं समाज न्यायपत्र रेग्युलर करण्यासाठी हे करावं, मदत करावी. तिसरी योजना आहे आपली बँक, की ज्या माध्यमातून आपण समाजाचं काम करू शकतो, ज्या माध्यमातून आपण गरिबांना लोन देऊ शकतो, ज्या माध्यमातून आपण कोणाला फ्लॅट घ्यायला लोन, कोणाला बँकेला लोन, कोणाला व्यवसायाला लोन, असं अनेक लोन देऊ शकतो. अशी सुभेदार रामजी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आपली स्वतःची बँक स्थापन होऊन आपल्याला 1 वर्ष 4 महिने झाले. आणि या 1 वर्ष 4 महिन्यामध्ये आपण एवढा भारसागळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण एवढा विश्वास संपादन केला की आज जवळपास आपल्याला 6 ते 7 कोटीचं डिपॉझिट मिळालेलं आहे. आणि इतर बँकेच्या तुलनेमध्ये आपल्या बँकेमध्ये जवळपास व्याजाचा दर जो आहे इतर बँकेच्या तुलनेमध्ये जास्त आहे. तर माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही मोठ्या मोठ्या बँकेमध्ये जर तुमचे डिपॉझिट असतील तर आपल्या स्वतःच्या बँकेमध्ये टाकावं डिपॉझिट. अनेक स्कीम आहेत, डेव्हिडनट आहे, आणि आपल्या बँकेचं सभासत्व स्वीकारण्यासाठी पतसंस्थेचं केवळ 1,800 रुपयाचा एक शेअर आहे. प्रत्येक माणूस हा 20 शेअर घेऊ शकतो आणि आजीवन सदस्यत्व स्वीकारू शकतो. आणि त्या मोबदल्यामध्ये तुम्हाला डिव्हिडंड मिळेल, त्या मोबदल्यामध्ये तुम्हाला लोन मिळेल. आता बरेचसे लोन आपण लग्नासाठी दिलेले आहेत, बरेचसे लोन आपण उद्योजकासाठी दिले आहेत. आपले जे पोरं आहेत, आपल्यामध्ये जे बेकारी आहे तो दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय भारसागळे सरांनी बँकेची स्थापना केली. आणि अगदी 1 वर्ष 4 महिन्यामध्ये लोकांनी आपल्यावर एवढा विश्वास दाखवला की आपल्या बँकेमध्ये सध्या 7 कोटी डिपॉझिट आहे.
दुसऱ्या बँकवाले आपल्याला विनंत्या करतात की आमच्याकडे या, तर आपल्याकडे असा ओघ लागलेला आहे, एवढा विश्वास आपण लोकांचा संपादन केलेला आहे आणि या विश्वासाला सर्व हे क्रेडिट सर्व तुम्हाला जाते. कारण आपली सर्व मंडळी, आपले उपासक, आपले दानदाते, जे काही आपल्या वरिष्ठावर आपण विश्वास दाखवतो त्या विश्वासाचं हे एक फळ आहे. आता तिसरी योजना आपली, चौथी योजना बाबासाहेबांनी सर्वात जास्त भर दिलेला आहे की एज्युकेशनवर. समाजामध्ये जर तुम्ही एज्युकेशन, प्रत्येकाच्या घरामध्ये सुशिक्षित माणसं जर असले तर तिथं कर्मकांड होणार नाही, त्या ठिकाणी धाग्यादोराची पूजा होणार नाही. ज्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो तिथं कर्मकांडाला थारा नाही. आणि कर्मकांडाला थारा नाही त्याच्यासाठी काय पाहिजे? एज्युकेशन पाहिजे. आणि म्हणून काय केलं की आपण, आपली सरांची संकल्पना होती की आपण मोठी मोठी बिल्डिंग बांधली तर त्या बिल्डिंगमधून काही संकल्प करूया. तर आपण KG to PG असा संकल्प होता, पण आपल्याकडे आधी PG चालू झालं आणि आज जवळपास 600 ते 700 विद्यार्थी आपल्याकडे शिकत आहेत. आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझमची परीक्षा चालू आहे. आणि जस्ट काल याची मला वाटते BJM ची परीक्षा संपलेली आहे. स्वतः माझ्या घरचे 2 विद्यार्थी आहेत, माझी पत्नीसुद्धा त्याच्यामध्ये विद्यार्थी आहे आणि माझा मुलगासुद्धा याच्यामध्ये विद्यार्थी आहे. तर मी सर्वांना आवाहन करतो की आपली आता नवीनच कॉलेज आहे तरी 600 विद्यार्थी आपल्याकडे आहेत, स्टाफ आहे आणि आपल्याकडे नर्सिंग कॉलेजसुद्धा सुरू झालं आहे. आणि जेव्हापासून आपलं प्रतिष्ठानची संकल्पना अंमलात आणली तर खूप दिवसापासून आपल्याकडे शुभांगी मॅडम आणि आपल्या डोंगरेताई ह्या संस्कार वर्ग घेतात, धम्म संस्कार वर्ग. लहान मुलांना धम्म समजला पाहिजे, लहान मुलांना संस्कार समजले पाहिजे, आपल्या घरामधला मुलगा हा संस्कारी असला पाहिजे. त्यासाठी प्रतिष्ठानमध्ये रोज संस्कार वर्गाचं मार्गदर्शन शुभांगीताई करतात. आणि शुभांगी मॅडम हे ॲक्च्युली PhD शिकलेले आहेत, परंतु लहान लेकराला खूप शिकवण्यामध्ये त्यांची कसब आहे. त्यांना सोबतीला डोंगरेताईसुद्धा आहेत. तर आपलं याप्रमाणे अशी प्रगती चालू आहे. तर प्रगती करत असताना समाजाने मोठ्या हाताने, सढळ हाताने कुठल्याही योजनेमध्ये भाग घ्यावा अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. आज आपली प्रतिष्ठानची संकल्पना नागपूर, मद्रास, दिल्ली, बिहार, पूर्ण भारतामध्ये आपली चर्चा होत आहे. का चर्चा होत आहे की आपल्याकडे लोक जे आहेत, आपल्याकडे काम करणारी मंडळी आहे, ते सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या हे सर्व याचा बेस बाबासाहेबांच्या विचारावर चालतो. आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा कुठलाही बेस हा इतका मजबूत असतो की त्याला कुठल्या बुलडोझरनं काय अशी तोड जरी टाकली तर तो डगमगत नाही. तर प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी या योजनेमध्ये भाग घ्यावा. तिसरी आपली संकल्पना आहे वृद्धाश्रमाची. अकोल्यापासून जवळच 3 ते 5 किलोमीटरवर गोरेगाव गावाजवळ आपण एक शेती घेतलेली आहे. त्या शेतीमध्ये वृद्धाश्रमाचं काम चालू आहे की ज्यामध्ये 100 ते 200 वृद्ध तिथं राहण्याची, खाण्याची आणि मेडिकलची फ्री सोय आपल्या प्रतिष्ठानच्या मार्फत होईल. त्यालाच लागून आपलं 2 एकर शेत आहे ज्याच्यामध्ये आपली गुलाबाच्या फुलाची बाग होईल. आणि ते गुलाबाची फुलं आपले फॉरेनला जाऊन आपल्याला आवक होईल पैशाची, की आपण एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतो तर आपल्याला पैसा लागतो. आणि त्या गुलाबाच्या शेतीमधलं येणारं उत्पन्न आपण प्रतिष्ठानला लावू. अशा अनेक योजना आपण राबवत आहोत. बाजूनच आपलं रमाबाई हॉस्टेल बांधकाम चालू आहे आणि त्याचा पहिला आणि दुसरा मजला पूर्ण झालेला आहे. त्या हॉस्टेलमध्ये जवळपास 100 गरिबा मुलांची राहण्याची, खाण्याची, झोपण्याची आणि UPSCचे MPSCचे क्लास विनामूल्य लावण्याचा भारसागडे सरांचा जो संकल्प आहे तो जवळपास पूर्णत्वात आलेला आहे. आणि त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो, सढळ हाताने कुठल्याही योजनेमध्ये आपण आपल्या प्रतिष्ठानाला मदत केल्याशिवाय राहू नका. आणि हे काम करत असताना त्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला कुठल्याही प्रकारचा हे जाणार नाही, तळा जाणार नाही याची प्रत्येकजण आपण काळजी करत आहोत. म्हणूनच आपलं प्रतिष्ठान भरभराटीला वाढत आहे. तर प्रस्तावनेमध्ये हे मुद्दे जवळपास कव्हर झालेले आहेत. कोणता मुद्दा जर राहिला असेल तर मला वाघसाहेब सांगतील त्याच्या ह्याच्यामधून, OMA सरही सांगतील त्याच्या ह्याच्यामधून. आपल्या या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित झालात. आपली चिंतन सभेचे आयोजन तुषार सरांनी केलं मोठ्या घाईगडबडीमध्ये. आज सर्व हेक्टिक डे, आज इथं लग्नसुद्धा आहे. आणि आपण जरी
संख्येनं कमी असलो तर विचारानं एक एक माणूस आपण एक एक हजाराला भारी आहोत. कारण आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारी माणसं आहोत आपण. आपल्या डोक्यामध्ये अजिबात कर्मकांडाला थारा नाही. त्यामुळे आपल्या डोक्यातून निघणारे विचार हे जगाला तारणारे आहेत. मी एक छोटंसं उदाहरण देतो, म्हणजे त्याचं एक भाषणामध्ये रूपांतर होतो. तथागत भगवान गौतम बुद्धाचे सर्वात लोकप्रिय होते मला वाटते आनंद. आनंद भिक्षू हे भगवान बुद्धाचे सर्वात आवडते तुषार सर. इतके आवडते की जीवापाड आनंदावर प्रेम करत होते. आता मग तथागत भगवान बुद्धाजवळ तो मोठा संच होता, अनेक विद्वान म्हणते जे होते. मग आनंदावरच का ते प्रेम करत होते? त्या काळामध्ये ज्या भिक्षूंनी धम्म साधना ज्याला म्हणतात, झाडाखाली बसणे, गुहेमध्ये बसण्याचे जास्तीत जास्त बसत होते आणि ध्यान देत होते, त्या भिक्षूचं जास्त महत्त्व होतं. आनंद ध्यान साधनेला कमी बसत होते, आनंद दऱ्याखोऱ्यामध्ये कमी बसत होते. मग भगवान बुद्धांना तेच का आवडत होते? याचं एक छोटंसं मी उदाहरण देतो. ज्यावेळेस भगवान बुद्धाचं प्रवचन चालू असायचं तर त्यावेळेस भगवान बुद्धाचं प्रवचन चालू असताना भगवान बुद्ध आनंदला कुठेतरी पाठवायचे. आनंद तू हे काम करू नये. आनंद जायचा, पण जड पावलाने जायचं की माझं आजचं भगवान बुद्धाचं प्रवचन मिस होत आहे. मग तिकडून जड अंतकरणात तो आल्यानंतर भगवंताला एकांतामध्ये विचारायचा, भगवंत मी आज तुम्ही मला दिलेल्या कामाचं मी काम करून आलो, पण माझं मन सर्व तुमच्या प्रवचनात होतं. तर भगवान बुद्ध त्याला ते प्रवचन अब्सेंटीमध्ये काय झालं ते रिपीट करून सांगत होती एकट्याला. भगवान बुद्धाची सर्वात जास्त सेवा 27 वर्ष त्यांनी केली. 27 वर्ष. तर त्याची सेवा केली म्हणून भगवान बुद्ध त्याला जवळ करत नव्हते. एखादा दुःखी माणूस, एखादा कष्टी माणूस, एखाद्या अन्यायग्रस्त माणूस, एखाद्यावर वार केलेला माणूस, एखाद्याचा हात तुटलेला माणूस जर संघामध्ये प्रश्न घेऊन आला तर त्याचं सांत्वन, त्याच्या प्रश्नाचं उत्तर इतकं दांडग्या याच्यामध्ये आनंद देत होता की भगवान बुद्ध एवढे विश्वविख्यात ते भारावून जात होते. ते म्हणत होता, आनंद मी तुझ्या या उत्तराने भारावून गेलो. केवळ या गोष्टीमुळे भगवान बुद्ध त्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करत होते. नंतर भगवान बुद्धाच्या बेडपासून सर्व व्यवस्था आनंदच बघत होता. तर त्याच्यातलं त्यांना काहीच आवडत नव्हतं. पण जो आनंद आलेल्या दुःखी कष्टी माणसाला उत्तर देत होता त्याच्यामध्ये भगवान बुद्ध सुद्धा भारावून जात होते. आता जे जगविख्यात ज्ञानपंडित जर भारावून जात होते तर आनंद किती हुशार असेल. म्हणून भगवान बुद्धाला आनंद हा सर्वात जास्त प्रिय होता. मी उदाहरण यासाठी देतो की या प्रतिष्ठानमध्ये असे काही काही डिव्होटी आहेत की ते आपलं काहीच सांगत नाहीत, सतत काम करत असतात. नाव न घेतात तुम्हाला माहीत होतोय कोण काम करत राहते. सतत त्यांचं लक्ष असतो कुठून दान येईल का, कोणी आपल्याकडून काही चूक होणार नाही का, माझा कर्मचारी कुठं प्रॉब्लेममध्ये आहे का, असे सतत असे काम करणारी मंडळी. आणि हे काम करणारे लोक केव्हा भेटतात? ज्यावेळेस विचारानं आपण एकत्र येतो तेव्हा भेटतात. इथं कुठला अहंकार नाही, इथं कोणाला कोणतं मोठं पद नाही. इथं वाघ साहेब, ओंबे सर, मी, आठवले साहेब हे सर्व प्रेक्षक आपण समान आहोत. आपल्या घरामध्ये आपल्याला समतेची वागणूक भेटते, समतेचा विचार मिळतो. या समतेच्या आधारावर आदरणीय भारसागळे सरांनी आपल्याला हे स्टँड उभं करून दिलेलं आहे. आणि या सर्व योजनेमध्ये भारसागळे सरांच्या विचारांशी आपण सर्व सहमत आहोत. आणि सरांचे हात मजबूत म्हटल्यापेक्षा सरांचे संकल्पना पूर्ण करण्यासाठी, सरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, सरांनी मांडलेले सर्व प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रतिष्ठानच्या प्रत्येक योजनेमध्ये सहभागी व्हावं एवढी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. आणि मला वाटतं तुषार सर माझं भाषण थोडं लांबलं, तर लांबलेलं भाषण मी एक आनंदाचंच उदाहरण दिलं आणि सर्वांनी अगदी मंत्रमुग्ध करून मी माझं भाषण ऐकलं. कारण यूट्यूब चालू असल्यामुळे मला चाकोरीच्या बाहेर बोलता येत नाही, नाहीतर कपॅसिटी एवढी आहे की हसू हसू पोटसुद्धा दुखू शकते. ज्या दिवशी आपला कॅमेरा समोर नसेल त्या दिवशी तेही भाषण करेल. पण मला तुषार सरांनी एक मानाचं स्थान दिलं, विचार मांडण्याची संधी दिली, आपण सर्वांनी ऐकलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. जय भीम, जय बुद्ध.
सोप्या शब्दांमध्ये सन्माननीय पांडे साहेबांनी आपले विचार प्रास्ताविकाच्या माध्यमातून व्यक्त केले. त्यांनी ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या योजना समजावून सांगत आपल्याला आवाहनसुद्धा केलं. अतिशय प्रेरणादायी विचार प्रसारित केले. धन्यवाद साहेब. यानंतर विचारमंचावर विराजमान असलेले सन्माननीय ओइंबे सरांना मी विनंती करेन त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. महान कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं विनम्र अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट वाघसाहेब, प्रमुख पाहुणे आमचे पांडेदादा आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, काही जास्त बोलणार नाही कारण मी एवढंच म्हणेल की बाबासाहेब म्हणायचे की ज्या समाजामध्ये आपला जन्म झाला त्या समाजाच्या हितासाठी, कल्याणासाठी जे लोक झटतात, प्रयत्न करतात ते धन्य होत, असं बाबासाहेब म्हणायचे. म्हणून आज हे जे काही वैभव उभं झालेलं आहे, योजना महर्षी कल्पक प्राध्यापक भारसाकडे सर, त्यांची टीम, त्यांचा संघ, त्यांची चमू, त्यांचे सहकारी यांनी जी ही वास्तू, हे जे प्रतिष्ठान उभं केलं, चांगला आकाराला आलं. संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर फॉरेनमध्ये, परदेशातसुद्धा आपला या कार्याचं, आपल्या या प्रतिष्ठानचं नाव होत आहे, ही निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि त्यासाठी सर्व प्राध्यापक सरासोबतची जे काही मंडळी आहेत ते सुद्धा अभिमानास्पद आहेत. बंधुजनो, मी काही जास्त बोलणार नाही. बाबासाहेबांना आपल्याला मूलमंत्र दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. एज्युकेट, एजिटेट अँड ऑर्गनाईज. हा फक्त बौद्ध अनुयायांनाच दिला नाही, हा सर्व भारतीय जनतेला किंवा विश्वातील जनतेला दिलेला आहे. परंतु याचं पालन बाबासाहेबांच्या अनुयायांनी जास्त केलं. इतर लोकांनी जर त्याचं पालन केलं असतं तर आज या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये जी आजची परिस्थिती आहे ही ओढवली नसती. मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे, 58 मोर्चे काढण्याची गरज नसती. परंतु संविधान एका अस्पृश्याने लिहिलं असा त्यावेळेचा शंकराचार्य म्हणतो आणि तो दोष काढतो. संविधान न वाचताही लोक दोष काढत होते त्या काळात. तरीही बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान कसं चांगलं आहे हे पटवून दिलं आणि या देशाला अर्पण केलं. आणि संविधान अर्पण केल्यानंतर जी लोकशाही या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर अतिशय खुश होते, आनंदी होते. परंतु आज 75 वर्ष झाले या लोकशाहीची काय म्हणजे धिंडवाले उडवत चाललेले आहेत लोक आहेत. त्याला कारणीभूत कोण आहेत तर आपण निवडून दिलेले जे लोक आहेत, प्रतिनिधी आहेत ते आहेत. कारण आपण बाबासाहेबांना म्हटलेलं आहे संविधान हे अतिशय उत्कृष्ट आहे, तुम्ही जो माणूस निवडून द्याल त्याच्यावर ते डिपेंड आहे. आजची परिस्थिती अशी आहे की जो आपण आमदार निवडून देतो, जो खासदार निवडून देतो, यांना कॉन्स्टिट्युशनली जी मोरॅलिटी आहे ती यांच्यामध्ये अजिबातच नाही. त्याच्यामुळे ही परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि सर्वोच्च पदावरचा मनुष्य सर्वोच्च बुद्धिमानच असतो असंही नाही. हे त्याचं उदाहरण आपल्या देशातलं आहे, पाहतो आहे आपण. म्हणून मला असं सांगायचं वाटते की निव्वळ बौद्ध धर्मीयांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची जबाबदारी नाही संविधान रक्षणाची, संविधानाचं रक्षण करण्याची, तर हे संपूर्ण भारतीय जनतेची आहे. मी बरेच वेळा काही ठिकाणी जातो, काही पॉलिटिशियन लोक माझ्यासोबत असतात. ते लोक असं म्हणतात की संविधान हे बौद्धांचंच आहे. डोक्यावर
हात मारावं लागते, तेव्हा त्यांना समजावून सांगावं लागतं की बाबांनो, हे संविधान जे बाबासाहेबांनी निर्माण केलं या देशातील जनतेसाठी निर्माण केलेलं आहे, केवळ एका जातीसाठी नाही. म्हणजे अजूनही ही मानसिकता आहे. आणि या लोकांनी संविधानाबद्दलची जी अफवा फैलवलेली आहे ही चुकीची अफवा आहे. चांगलं संविधानाबद्दलची या लोकांनी कधी सांगितलंच नाही. त्याच्यामुळे आज या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते आहे. बंधुजनो, संकट आहे. आपण विचित्र अशा परिस्थितीमध्ये जगत आहोत. अशाही परिस्थितीमध्ये या सर्वांना आधार देण्याचं काम जर कोणी करत असेल तर बौद्ध अनुयायीच करतील. कारण मॅट्रिक पास झालेला जरी बौद्ध अनुयायी असेल तरी त्याच्या घरामध्ये राष्ट्रग्रंथ आहे, तो म्हणजे संविधान आहे. आणि इतरांच्या घरात अजिबातच नाही. आता मी एज्युकेशन डिपार्टमेंटचा मनुष्य म्हटल्यानंतर शिक्षणाचे जे काही 3-13 वाजलेले आहेत. आता 2020चं शैक्षणिक धोरण आलेलं आहे. हे शैक्षणिक धोरण एवढं गुलामीचं आहे. पुन्हा मनुस्मृती निर्माण होते की काय, पुन्हा कुंभाराच्या पोराला मडकेच घडवायचं काम पडते की काय, पुन्हा सुताराच्या मुलाला कार्पेंटरचं काम करावं लागते काय, लाकडाचं काम करावं लागते का, अशी परिस्थिती आता या 2020च्या शैक्षणिक धोरणामध्ये निर्माण झालेली आहे. फक्त जेव्हा राजीव गांधी होते, मी काही काँग्रेसचा नाही, पण ज्या माणसानं चांगले कामं केले त्याचं नाव घ्यावं आहे. या देशामध्ये 1948मध्ये शिक्षणासाठी आयोग निर्माण केला, राधाकृष्णन आयोग. नंतर 1952मध्ये निर्माण झाला. नंतर 1964मध्ये निर्माण झाला दौलतसिंग कोठारी यांचा. तेव्हा त्या दौलतसिंग कोठारीचा जो शिक्षणाचा जो आयोग होता तो अतिशय उत्कृष्ट आयोग होता. पण या राज्यकर्त्यांनी, इथल्या लोकांनी त्या आयोगाला फेल केलं. म्हणून राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी 1986मध्ये शिक्षणाचा नवीन आयोग नेमला आणि त्यांनी ठरवलं आणि त्यांच्या कल्पनेतून जवाहर नवोदय विद्यालयाची संकल्पना पुढे आली. जवाहर नवोदय विद्यालय पुढे आले आणि त्याच्यातून मागासवर्गीय जातीचे लोक, भटक्या विमुक्त जे विद्यार्थी कलेक्टर झाले, IAS झाले, मोठमोठ्या पदावर गेले, तहसीलदारापर्यंत गेले, बँक कर्मचाऱ्यापासून गेले. आणि हे या लोकांना, या प्रस्थापित लोकांना सहन होत नाही. म्हणून आता हा 2020चा जो कस्तुरी नंदनचा जो आयोग आहे, हा आयोग एवढा भयानक आहे की गोरगरिबांच्या मुलाला शिक्षण मिळणारच नाही. कारण शिक्षण हे फार दुर्मिळ करून टाकलेलं आहे. आमचे मोदी काय म्हणतात, 1 नेशन 1 इलेक्शन. 1 नेशन 1 इलेक्शन नाही, 1 नेशन 1 एज्युकेशन पाहिजे या देशाला. सर्वीकडे सारखं एज्युकेशन पाहिजे, तेव्हाच या देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असं मी या ठिकाणी बोलू शकतो बंधुजनो. आणि मला बोलण्यासाठी जे काही निमंत्रित केलं, संधी दिली, त्याबद्दल आयोजकाचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि मी माझे लांबलेले शब्द इथंच थांबवतो. धन्यवाद सर. सध्याची सुरू असलेली देशाची परिस्थिती आणि आपल्या समाज बांधवांच्या जबाबदाऱ्या याच्यावर अतिशय परखडपणे सरांनी प्रकाश टाकला. ह्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय प्राध्यापक ॲडव्होकेट VV वाघ सर, जे आता कालच परदेश दौऱ्याहून आलेले आहेत. आपली बरीच मंडळी परदेश दौऱ्यावर आहे आणि काही आलेली आहे परत. तर त्याच्यामधील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय कालच मलेशिया, सिंगापूर इथून दौरा करून आलेले आहेत आणि आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर अध्यक्ष भाषणामध्ये ते त्यांचं प्रवास वर्णन सांगतीलच. मी सरांना विनंती करतो त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष भाषण करा. विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय घडण्याचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामाता रमाई भीमाई जिजाऊ सावित्रीबाई फुले इत्यादी महामानवांच्या त्यांच्या विचारांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो. आजच्या या प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या
आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय पांडे साहेब, दुसरे सन्माननीय पाहुणे सन्माननीय ओयंबे साहेब, आपल्या या हॉलमध्ये उपस्थित असलेले आपल्या प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय सदस्य बंधू आणि भगिनींनो, आणि आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक माननीय खंडेराव साहेब, उपासक आणि उपासिकांनो, आपल्याला या कार्यक्रमामध्ये पांडे साहेबांनी प्रतिष्ठानच्या बद्दलच्या ज्या योजना आहेत ह्या संपूर्णपणे विस्तृतपणे त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्या योजना ह्या अत्यंत महत्त्वाच्या असून समाजाच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या आहेत. आणि हे सगळं काम आपल्या प्रतिष्ठानचे शिल्पकार सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सर, मी विसरलो थोडंसं, कारण की मी आता 7-8 दिवसापासून बाहेर असल्यामुळे ते वातावरणाचा माझ्या याच्यावर थोडा परिणाम झाला आहे. भारसाकडे सरांनी हे जे भारतीय राज्यघटना वाचून त्याच्यामध्ये जो कायदेशीर जी बाब आहे ती बाब त्याचा संपूर्ण डिटेल असा अभ्यास करून हे प्रतिष्ठान निर्माण केलेलं आहे. या प्रतिष्ठानमध्ये त्यांनी अनेक गोष्टीचा विचार करून पद्धतशीरपणे कायदेशीर बाब ॲडॅप्ट करून हे प्रतिष्ठान निर्माण केलेलं आहे. हे कोणासाठी केलेलं आहे तर हे समाजाची सर्वांगीण उन्नती व्हावी यासाठी त्यांनी हे प्रतिष्ठान निर्माण केलेलं आहे. या प्रतिष्ठानमध्ये अनेक प्रकारच्या योजना, आताच आपल्याला पांडे साहेबांनी सांगितलं की बुवा ह्या योजना आहेत आणि या योजना अत्यंत महत्त्वाच्या असून त्याचा फायदा आपण आपल्या समाजातील लोकांनी घ्यायला पाहिजे. तरी पण काही लोक या योजनेचा फायदा घेत आहेत, काही लोक घेत नाहीत. त्याच्यासाठी सुद्धा आपलं प्रतिष्ठान हे प्रयत्न करत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली इथे एक सुभेदार आमजीर आंबेडकर हे जे उत्कर्ष हे जे कोऑपरेटिव्ह सोसायटी निर्माण झालेली आहे, ही आपल्या समाजामध्ये गोरगरीब लोक आहेत ज्यांना आपण त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालच्या दर्जाची झालेल्या अशा लोकांना हे आपली सोसायटी लोन देते. त्यांचासुद्धा जो स्तर आहे तो उंचावण्यासाठी प्रतिष्ठानची ही कोऑपरेटिव्ह सोसायटी मदत करत आहे. तर अशा अनेक प्रकारच्या योजना आता आपल्या इथे आता सध्या आपण ज्या ठिकाणी बसत आहोत तो कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क हा हॉल आहे. इथेसुद्धा आपल्या इथे विद्यार्थी या जर्नलिझम आणि सोशल वर्कमध्ये ॲडमिशन घेऊन आपला स्तर एज्युकेशन हा वाढवत आहेत. तर अशा प्रकारच्या ह्या अनेक योजना आहेत. त्या योजनेचा फायदा आपण घेत आहोत आणि हे घेण्यासाठी आपलं प्रतिष्ठान हे जास्तीत जास्त लोकांचा फायदा होण्यासाठी प्रयत्न करत आहे. मित्रांनो, या व्यतिरिक्त बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते कार्य खरोखर भारसाकडे सरांनी त्यांच्याच पाऊल टाकून हे कार्य सुरू करण्याचा प्रयत्न करून आज ही प्रगती आपल्याला दिसत आहे. तर माझं यावेळा असं म्हणणं आहे की या प्रतिष्ठानमध्ये लोकांनी, बाहेरच्या लोकांनी, समाजातील कोणत्याही लोकांनी इथे येऊन इथे प्रतिष्ठान पाहावं. प्रतिष्ठानमध्ये खरोखर काय होते आणि याचा फायदा कसा आपल्याला घेता येईल याचा विचार करून यामध्ये सहभागी होऊन याचा फायदा घेतला पाहिजे असं मला वाटते. मित्रांनो, मी काही जास्त बोलणार नाही. सरांनीसुद्धा आपल्याला ओयंबे सरांनी आपल्याला हे म्हटलेलं आहे की बाबा ते एज्युकेशन डिपार्टमेंटला ऑफिसर असल्यामुळे त्यांना एज्युकेशनचं सगळं माहीत आहे. बाबासाहेबांनी देशिका संघटित आणि संघर्ष करा हा जो मंत्र त्यांनी आपल्याला दिलेला आहे त्याच्यावरती हे आता प्रतिष्ठान आपलं पाऊल टाकून त्याप्रमाणे वागत आहे असं माझे स्पष्ट मत आहे. खरोखर मी ज्यावेळेला बाहेर गेलो, बाहेर देशामध्ये त्यांना ही आपली भाषा जी असते हे काही समजत नाही, तर त्यांना आपल्याला इंग्लिशमध्ये पटवून सांगावं लागते की बा तुम्ही कुठल्या कंट्रीमध्ये आले, तुम्ही हाऊ युअर कंट्री इज देअर असं ते आपल्याला विचारत असतात. तर आम्ही आता बऱ्याचशा ठिकाणी मी 2-3 ठिकाणी फिरलो. तर मी प्रतिष्ठानच्याबद्दल मला एवढंच सांगायचं की या प्रतिष्ठानमध्ये येऊन आपला फायदा करून घ्यावा, इतर लोकांचासुद्धा फायदा करून घ्यावा आणि जो काही आपला वेळ आहे हा जास्तीत जास्त या ठिकाणी येऊन आपला इथे आलो म्हणजे काय होते की आपल्याला प्रतिष्ठान मागे काय झालेलं आहे, पुढे काय होणार आहे
याची माहिती मिळते आपल्याला. तसं आपल्याला कोणी सांगत नाही. आपण जर समजा घरीच राहिलो, इथे आलो नाही, तर आपल्याला इथे काय चालतं हे माहीत होत नाही. आणि म्हणून समाजातील लोकांनी इथे येऊन इथे काय खरोखर काय होतं आहे हे याची आपल्याला कल्पना येते, हे होते. बरं, दुसरं असं की मग तिथे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो, आता माझा प्रवासाचा थोडंसं हे सांगतो, वर्णन सांगतो. आम्ही 29 तारखेला आमची एक टीम होती. 29 तारखेला आम्ही अकोल्यावरून नागपूरला गेलो. नागपूरहून आम्ही बल्लारशाला गेलो. बल्लारशाहून आम्ही चेन्नईला गेलो बाय ट्रेन. ती एक ट्रेन आमची 3 घंटे लेट होते. त्यामुळे वेळेवरती मग आम्हाला दुसरं तिकीट काढावं लागलं 3-4 घंटे लेट असल्यामुळे, कारण विमान ते काही आपल्यासाठी थांबत नव्हतं. तर तिथे मग चेन्नईला गेल्यानंतर आम्ही चेन्नईहून आम्ही मग फ्लाईटने गेलो डायरेक्ट सिंगापूरला. सिंगापूरला गेल्यानंतर तिथे आम्ही थांबलो 2-3 दिवस. आम्ही अनेक प्रकारचे तिथे ट्रिप्स आमची खूप छान प्रकार झाली. सगळं आम्ही जे काही आम्हाला पाहता आलं आम्ही सगळं पाहिलं तिथे. विशेषतः मला त्याच्यानंतर आम्ही त्या सिंगापूरवरून आम्ही इकडे मलेशियाला आलो ट्रेननी, आपल्या प्लेननी. आणि मलेशियाला आल्यानंतर तिथेसुद्धा आम्ही एक खूप मोठं, म्हणजे तो इतका फाईन एरिया आहे तिथला, तुम्हाला मी काय सांगू. सिंगापूर हे वर्ल्डमध्ये सगळ्यात नंबर 1चं ठिकाण आहे स्वच्छतेचं. त्याला तोड नाही. कोणत्याही रोडनं कुठेही तुम्ही जर गेला असा कचरा कोणतं हे, आता पूर्ण कंट्रीमध्ये तुम्हाला एकही कचरा इथं सापडणार नाही, डस्ट सापडणार नाही. अशा प्रकारचा स्वच्छ ते सिंगापूरचा ते एरिया होता. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो त्या हॉटेलमध्ये एकदा मी अनुभव सांगतो. माझा एक प्रोफेसर होता माझ्याबरोबर. ही वॉज ऑल्सो न्यू पर्सन. तर आम्हाला हे माहीत नाही की बा हे दरवाजा कसा उघडतात. आम्ही म्हटलं आम्हाला चाबी पाहिजे. ते मग यू डोंट गेट चाबी. तुम्हाला ते एक असंच एक कागदाचं एक, जसं कसं आपल्याकडे आधार कार्ड असते तसं एक आपल्याला पेपर मिळतो, तो तिथं लावा म्हणे. ते लावला की दरवाजा उघडतो, बंद होतो. माझ्या मित्रानं काय केलं, एकदा असंच आपला गावरान मित्र होता, त्यानं लगन दरवाजा आतून बंद केला आणि बस. मग मी बाहेर होतो. मी म्हटलं बाबा दरवाजा उघडा नाही. साहेब म्हटलं दरवाजा तो काही उघडे नाही. शेवटी त्या माणसाला मी बोलावलं, म्हटलं बाबा मॅन इज देअर इनसाईड आणि तो काही येऊन नाही राहिला, प्लीज हेल्प अस. त्यांनी आला, त्यानं ते काय केलं आणि दरवाजा उघडून दिला. तर अशा प्रकारचे अनुभव आपल्याला येतात आपण बाहेर गेलो म्हणजे. त्याच्यानंतर आम्ही कोल्हापूरचे हे जे आहे हे खूप मोठं राजधानी ठिकाण आहे मलेशिया कंट्रीचं. त्या मलेशियाच्या कंट्रीमध्ये आम्ही खूप पाहिले धबधबे हे ते इकडचे तिकडचं. त्या हॉटेलमध्ये आम्ही असताना आम्हाला एक असा, आता तुम्हाला मी काय सांगू, म्हणजे इट कॅनॉट बी डिस्क्राईब म्हणजे सांगता येत नाही आपल्याला, पण फारच स्वच्छ. तर मला एकच आवडलं की त्याचा एक बुद्धाचा एक आपला फार मोठं एक मंदिर आहे कोल्हापूरला. ते मी जाऊन 7-8 फोटो तिथे घेतले. आणि ते फोटो घेतल्यानंतर मला वाटलं आपण आता प्रतिष्ठानला आपण दाखवते नंतर. तर आपला हा बौद्ध धर्म आपल्या भारतामध्ये तर आहेच, परंतु हा अदर देशामध्ये सुद्धा, पूर्ण वर्ल्डमध्ये सुद्धा बुद्धाचा धर्म हा पसरलेला आहे. तर तिथे आम्हाला कोल्हापूरला बुद्धाचा सगळं हे दिसलेला आहे, फोटोज वगैरे, मोठमोठे पुतळे. सिंगापूरला सुद्धा आहेत. तर अशा प्रकारचा हा बौद्ध धर्माला इतरही कंट्रीमध्ये पसरलाच असेल, नो डाऊट. इव्हन आम्ही ज्यावेळेला साऊथ आफ्रिकेला गेलो त्यावेळेलासुद्धा आपल्याला तिथं आम्हाला बुद्धाचा एक फार मोठा मंदिर तिथं आम्हाला दिसलं होतं. बुद्धाचे लोक तिथं भरपूर होते, पण त्यांना ते भाषा त्यांची वेगळी होती. तर आम्ही सगळं पाहून ते आम्ही खूप प्रभावित झालो. आणि आमच्या साहेबांना म्हटलं की साहेब आपल्या इथं हे इतका मोठा बुद्धाचा, एवढा मोठा बुद्धाचा 20 फुटाचा तिथं बुद्धाचा त्या कंट्रीमध्ये दिसून राहिला आणि आपल्या इथं पहा आपल्या भारतामध्ये असो. तर अशा प्रकारचा हा अनुभव. आम्ही तिथून पुन्हा मग मी तुम्हाला अजून एक माझा अनुभव सांगतो. ज्यावेळेला आम्ही इथून चेन्नईवरून तिथे गेलो सिंगापूरला, तर आमचा त्यांनी जे चेकिंग असते एक, आपलं तिकीट, व्हिसा, पासपोर्ट वगैरे सगळं चेक करतात. आणि चेक करताना त्याच्यामध्ये तुमचं त्यात लिहिलं असतं सूचनेमध्ये किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्ही म्हणजे जे त्यांचा जो कायद्याप्रमाणे जे वस्तू असतात, विशेषतः ब्लेड, त्याच्यानंतर तुमचं ते कैची किंवा इन्फ्लेमेशन किंवा असं ज्वालाग्राफी जे पदार्थ असतात ते तुम्ही नेऊ नये. पण आम्ही सुरुवातीला काय करा, आम्ही इंडियन, आम्ही ते घातलंच म्हणजे त्या बॅगमध्ये आमच्या. त्याच्यात घातल्यानंतर मग ते सुरुवातीला इथून ज्यावेळेला आम्ही तिथं सिंगापूरला गेलो त्यावेळेला ते काही अटकलं नाही. पण ज्यावेळेला वापस आलो आम्ही त्यावेळेला त्यांनी तिथं स्ट्रिक्टली तिथं त्या मलेशियाला त्यांनी चेक केला तुमचा ते बॅग वगैरे. त्याच्यातून ते त्यांना दिसलं. ते म्हणे बा तुमच्या बॅगमध्ये समथिंग इज देअर, प्लीज शो युअर बॅग.
इमिजिएटली. मग आम्ही काढलं, त्याच्यामध्ये त्यातनी कचाईन प्लेट होते माझे, तर कचे त्याने धरले फेकून दिले. देन ही अलाव मी टू गो. तर अशा प्रकारचं म्हणजे काय आपण चुका करतो म्हणा, म्हणजे होतात ते. तर अशा प्रकारचं ते तो अनुभव आला. आणि नंतर मग आम्ही 7 तारखेला त्या प्लेनमधून म्हणजे जे एअर एशियाचं जे ट्रेन आपले प्लेन होतं त्याच्यामध्ये आम्ही बसून इथे चेन्नईला आलो. चेन्नईला आल्यानंतर ते नवजीवन एक्सप्रेस आहे तिथून ते बरोबर वेळेवरती निघते सकाळी 6 वाजता. 6 वाजता निघाल्यानंतर ती गाडी जवळपास 7 घंटे लेट होती नवजीवन एक्सप्रेस, जी डायरेक्टली आपल्या अकोल्याला येते. मग आम्ही रात्री 7 वाजता ती गाडी आली. आम्ही 8 तारखेला मग इथं आम्ही संध्याकाळी आपल्या अकोल्याला पोचलो. तर अशा प्रकारचा हा आमचा प्रवास झालेला आहे. तर तो प्रवास आम्हाला खूप सुखमय वाटलेला आहे. आणि खूप आमच्या टीममध्ये जवळपास 33 लोक होते, 33 लोक. आणि आमचा जो गाईड होता ही वॉज व्हेरी ट्रेंड पर्सन. त्यांनी 10-15 वर्ष हे सगळं काय व्यवस्था असते त्याचं ते प्लॅनिंग केलेलं होतं. आणि खूप एक्सपर्ट माणूस होता तो. त्याने आम्हाला कोणत्याही प्रकारची म्हणजे गैरसोय किंवा असा प्रॉब्लेम त्यांनी येऊ दिला नाही. आणि सपोज एखादा प्रॉब्लेम जर तिथं आला तर इमिजिएटली तो तिथे यायचा आणि म्हणायचा डू हॅव एनी प्रॉब्लेम. म्हटलं वी डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला, आता काय आमच्याबरोबर काही लेडीजसुद्धा होत्या, 15-16 लेडीज होत्या आमच्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या. तर अशा प्रकारे आमचा हा टूर म्हणजे आनंदमय झाला. आणि मला मी आपल्याला सांगायला काही हरकत नाही की मी प्रतिष्ठानच्या कोणत्याही मिटिंगला, दर संडेला जी आपली मिटिंग असते किंवा कोणतीही आमच्या सुभेदार रामजी आंबेडकर हे जे उत्कर्ष प्रतिष्ठानच्या आमची जी सोसायटी आहे या सोसायटीला मी केव्हा गैरहजर राहत नाही. पण तो काय होतं एखाद्या वेळा आपण राहतो गैरहजर. तर अशा प्रकारे माझा हा म्हणजे दौरा झालेला आहे. मला खूप आनंद झाला दौरा करून. आणि मला असं वाटतं की मी आजच्या हे जे आयोजक आहेत आपले खंडेराव साहेब त्यांना मी सांगितलं म्हणजे इथे की बाबा मी सध्याच आलेलं, मी काही तयारी केलेली नाही वास्तविक. तर मी थोडासा अभ्यास करून घरून येतो असं. पण मी लेट झालो. तर त्यांना म्हटलं बाबा मी आता आलेला आहो. तर त्यांनी मला बरं ठीक आहे, मला या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचा. आणि आपण सर्वांनी इथे बुद्ध, शाहू फुले आंबेडकरी जे विचारवंत साहित्यिक अभ्यासक बसलेले आहेत या सर्वांनी माझे हे 2 शब्द ऐकून घेतले. आणि मला आयोजकांनी या ठिकाणी अध्यक्षस्थान दिले आणि हा जो मान दिला त्याबद्दल मी त्यांचा आणि आपणा सर्वांचा पुनश्च एकदा आभार मानून मी या ठिकाणी माझं हे जे छोटंसं भाषण म्हणजे इन्क्लुडिंग माझा अनुभव हे आपण पुन्हा एकदा सगळ्या लोकांनी ऐकून घेतल्याबद्दल मी आपला आभारी आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. खूप खूप धन्यवाद वाघसाहेब. अत्यंत फॉरेनचा टूर आम्हाला तुम्ही वर्णन करून सांगितला. असं आम्हालाही वाटलं की आम्ही फॉरेनला जावं. पण आपले मार्गदाते सध्या फॉरेनमध्ये आहेत. त्यांना एकच मेसेज पाठवला, बाबा तब्येतीची काळजी घ्या. माझ्या मित्राला मेसेज पाठवला घोडेस्वार सरला, तुमच्याकडे आमची इस्टेट आहे आणि आमची इस्टेट जशीच्या तशीच आणा. तुमच्या सर्वांची जबाबदारी तेच आहे घोडेस्वार सर की तुम्ही कुठलंही काही करत असताना आमची पूर्ण इस्टेट तुम्ही घेऊन गेलेले आहात. तर आमच्या इस्टेट जशी आहे तशी तुम्ही वापस आणा आणि तुम्हाला शुभेच्छा. एवढंच धांडे सर मी त्यांना मेसेज, त्यांनी होकार दिला मला. आणि अत्यंत मार्मिक शब्दामध्ये आपण वर्णन केलं. आणि आम्हालाही असं वाटलं की आम्हीसुद्धा सिंगापूरला जाऊन आलो. आणि त्या तुमच्या पूर्ण वर्णनामध्ये मी वाट बघत होतो की बुद्धविहाराचं कधी सांगता. कारण कुठेही आपण जागतिक लेवलला गेलो तर बुद्धविहार, बाबासाहेबांचे विचार, शाहू फुले आंबेडकरांचे विचार शेअर केले तर आम्हाला फार बरं वाटते. आम्हालाच काय पुरे आंबेडकरी जनतेला बरं वाटते. तर आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आदरणीय बोरकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कारण तुषार सर आता तिकडे गेलेले आहेत. तर मी जबरदस्तीनं माईक घेतला आणि बोरकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं आभार प्रदर्शन करावं. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व परिवर्तनवादी महामानवांना माझे विनम्र अभिवादन. आजच्या या सविचार सभेच्या कार्यक्रमाचे
अध्यक्ष आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट वाघसाहेब यांनी आपल्या समोर जी त्यांची प्रदेश दौरा झाला त्याचं सर्व विवेचन विस्तृत माहिती आपणाला या ठिकाणी दिली. अनमोल असं मार्गदर्शन आपल्याला त्यांचं लाभलं. त्याबद्दल मी प्रतिष्ठानाचे होते त्यांचे आभार मानतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे सुपरिचित आणि सर्वांना नेहमी हसत ठेवणारे आमचे बंधू आदरणीय सन्माननीय पांडेसाहेब यांनी ह्या प्रतिष्ठानामध्ये आल्यानंतर कशी आपल्याला ऊर्जा मिळते, कशी प्रेरणा मिळतो आणि त्याचप्रमाणे या प्रतिष्ठानाच्यामुळे मानवाचं कल्याण कसं साधलं जाऊ शकतं यासाठी प्रतिष्ठानाच्या ज्या काही विविध योजना आहेत, उपक्रम आहेत, याची विस्तृत माहिती आपणासमोर ठेवलेली आहे. ती सर्वांनी चांगल्या तऱ्हेने ऐकूनच घेतली आणि ती इम्प्लिमेंटेशनमध्ये सुद्धा आपण आणावी. खरोखरच दादाचा चांगला दांडगा अभ्यास आहे. प्रतिष्ठानाविषयी त्यांचं स्नेह आहे आणि नेहमीच ते दर रविवारी न चुकता हजर असतात, नेहमीच असतात. त्यांचेसुद्धा मी प्रतिष्ठानाच्या वतीने आभार मानतो. आणि दुसरे जे प्रमुख अतिथी आहे आदरणीय सन्माननीय शिक्षण विस्तार अधिकारी ओइंबे साहेब यांनी भारतीय राज्यघटनेसंबंधीची जी विस्तृत माहिती आहे ती या ठिकाणी मांडली. त्यांचा भारतीय राज्यघटनेवरचा फार मोठा अभ्यास आहे आणि आजची जी शिक्षण प्रणाली आहे ती मानवाला कशी घातक आहे आणि आधीच्याच व्यवसायावर कशी आधारित आहे, मनोवाद्यांच्या जे काही षडयंत्र चालू आहेत त्यावर त्यांनी विस्तृत असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे प्रतिष्ठानाच्या वतीने आभार मानतो. आणि नेहमी आपल्या या कार्यक्रमाचं विस्तृत असं आयोजन व व्यवस्थापन करणारे सन्माननीय तुषारजी खंडेराव साहेब जे नेहमी या आपल्या प्रतिष्ठानाला अहोरात्रपणे वाहून घेतात आणि नेहमी आपल्या कार्यामध्ये मग्न असतात, असे खंडेराव साहेब यांचेसुद्धा आभार मानतो. आमचे विलासदादा धांडे सर हे या प्रतिष्ठानाला तर त्यांनी तन्मन धनाने स्वतःला तर वाहून घेतलंच, परंतु त्यांचे जे नातेवाईक आप्तेष्ट जे असतील त्यांनासुद्धा यामध्ये सामील करून घेतलं आणि या प्रतिष्ठानाची कशी भरभराटी होईल याचा ध्यास नेहमी त्यांना लागलेला असतो. खरोखर त्याचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. या दर रविवारी होणाऱ्या बौद्ध पूजेचं, त्याचप्रमाणे सविचार सभेचं जे व्यवस्थापन वाघताई आणि संगीता इंगोले मॅडम ह्या करत असतात आणि सर्व काही सोयी सवलती येते त्या पुरवत असतात, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. या सर्व कार्यक्रमाचं चित्रीकरण अतिशय उत्कृष्टपणे करणारे आणि नेहमीच प्रतिष्ठानासाठी योगदान देणारे सन्माननीय जामनिक साहेब यांचेसुद्धा आभार मानतो. आणि आपण सर्वजण येथे नियमितपणे उपस्थिती दर्शविता तेव्हा सर्व जे काही आपले उपासक उपासिका आहेत त्यांचेसुद्धा आभार मानून आजच्या हा कार्यक्रम येथे संपला असं अध्यक्षाच्या वतीने मी जाहीर करतो. प्रेरणेने आले ते
शिक्षण मिळावे मोफत इंग्रजीती दर्जेदार शिक्षण मिळावे मोफत इंग्रजीती दर्जेदार आर्थिक उन्नती होण्या मिळो तो रोजगार तेव्हाच होईल प्रगती मिळेल तो सन्मान मिळेल तो सन्मान भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान स्वावलंबनाचे धडे स्वावलंबनाचे धडे शिकविले महत्व निर्माण करूया उद्योग निर्माण करूया उद्योग जाणीले ते तत्व सहकारा विन विकास हेविले त्याचे भान हेविले त्याचे भान भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एकीचे त्या बळाचे फळ मिळे अनंत सहकारी शेती करुणी ती उंच विनमान ती उंच विनमान भीमबाच्या प्रेरणेने